हजचा सफर प्रत्येक मुस्लिमाच्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न असतं. पण लाखो लोकांची गर्दी, कडक ऊन आणि खडतर रस्ते यामुळे ही इबादत पूर्ण करणं नेहमीच एक मोठं आव्हान राहिलं आहे. पण यावेळी म्हणजेच हज 2026 मध्ये तुम्हाला चित्र पूर्णपणे बदललेलं दिसणार आहे. यावेळचा हज आतापर्यंतचा सर्वात आधुनिक, सुरक्षित आणि शिस्तबद्ध बनवण्यासाठी सौदी अरेबियाने आपली पूर्ण ताकद लावली आहे. सध्या इराण आणि अमेरिकेत जो तणाव सुरू आहे त्यामुळे आखाती देशांमध्ये जे वातावरण आहे ते पाहता यंदाची सुरक्षा व्यवस्था अगदी काटेकोरपणे केलेली पाहायला मिळते. तुम्हाला माहितीये का, सौदी अरेबियाने हे वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं वर्ष म्हणजेच AIचं वर्ष म्हणून जाहीर केलंय. गेल्या काही वर्षांपासून सौदी अरेबिया हळूहळू AIचा वापर वाढवत होतं, पण या वर्षी ते पूर्णपणे लागू करण्यात आलं आहे. मक्केच्या मुख्य मस्जिदमध्ये जेव्हा लाखो लोक एकाच वेळी प्रार्थना करण्यासाठी आणि पवित्र काबाची प्रदक्षिणा करण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा तिथली गर्दी सांभाळणं खूप कठीण काम असतं. यावर उपाय म्हणून सौदी सरकारने एक लाईव्ह क्राऊड ट्रॅकर आणला आहे. आता भाविकांना मस्जिदच्या मुख्य भागात जाण्याआधीच त्यांच्या मोबाईलवर कळेल की आतमध्ये किती गर्दी आहे. यासाठी हिरवा, पिवळा आणि लाल असा अत्यंत सोपा कलर कोड दिला जाईल. मोबाईलवर लाल रंग दिसला तर समजायचं की तिथे खूप गर्दी आहे आणि हिरवा रंग असेल तर तुम्ही आरामात जाऊन शांततेत तुमची इबादत करू शकता. याशिवाय भाविक ज्या मोठ्या तंबूमध्ये किंवा कॅम्पमध्ये राहतात तिथेही पहिल्यांदाच डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम लावली जाणार आहे. भाविकांचा कोणता गट किती कॅम्पमधून बाहेर पडतोय आणि कधी परत येतोय यावर डिजिटल लक्ष ठेवलं जाईल. तिथे मोठे डिजिटल बोर्ड लावले जातील ज्यावर चक्क 60 वेगवेगळ्या भाषांमध्ये हजींसाठी सूचना दिलेल्या असतील. आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे हज दरम्यान कुर्बानीच्या व्यवस्थेसाठी जे मजूर काम करतात त्यांच्या तात्पुरत्या वर्क विजाचा सगळा खर्च आता स्वतः सौदी सरकार उचलणार आहे. त्यांना स्वतःच्या खिशातून एकही पैसा द्यावा लागणार नाही. यामुळे सगळी कामे वेळेत आणि विना अडथळा पूर्ण होतील. आधुनिक तंत्रज्ञानामुळे यंदाचा हज प्रवास जास्त शांततेत आणि सुकूनने पार पडेल. तुम्हाला सौदी सरकारच्या या स्मार्ट हज प्लॅन बद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.